महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिककरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDIने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 16 लाख रुपयांचा भेसळयुक्त आणि संशयास्पद अन्नाचा साठा जप्त करण्यात आलाय. रोजच्या खाण्यातील दूध, तेल, फरसाण आणि चिक्कीमध्ये हा भेसळीचा धंदा सुरू होता. FDIचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात क्लीनअप मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत 28 मे ते 4 जून दरम्यान नाशिक विभागात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या धाडसत्रात गुटखा, डेअरी उत्पादने, खाद्यतेल, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंक्सचा तब्बल 15,89,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरणात घाणीच्या ठिकाणी अन्नपदार्थ बनवले जात होते, तर काही ठिकाणी विनापरवाना भेसळीचा खेळ सुरू होता. या प्रकरणी FDIने थेट कारवाईचा बडगा उगारत 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या धडक कारवाईत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला, संशयास्पद दूध आणि डेअरी उत्पादने, भेसळयुक्त खाद्यतेल आणि फरसाण, लहान मुलांच्या चिक्की आणि एनर्जी ड्रिंक्सचा असा एकूण 15,89,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुठे भेसळ किंवा बेकायदेशीर गुटखा विक्री आढळली तर FDIच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. तुकाराम मुंढेंचा हा ॲक्शन मोड पुढील काळात अधिक तीव्र होणार असल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणलेत. महाराष्ट्र बुलेटिनसाठी विजय बागुल, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.